प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन रूपी सेवेसाठी निवडले अभंग महान भगवत भक्त भगवंतांचे लाडके जडवाळ भक्त अत्यंत बालपणापासून भगवंतावरती आणि भगवंताचं ज्यांच्यावरती निस्सीम अशा पद्धतीचं प्रेम होतं. संत वाङ्मयातील संत कोटीतील सर्वात उच्च कोटीला असणारे संत श्री संत नामदेव महाराज यांचा या मृत्यूलोकामध्ये संत काय कारणानं काय प्रयोजनानं अवताराला येतात किंवा संत या मृत्यूलोकामध्ये अवतारा आल्यानंतर कोणत्या पद्धतीनं सामान्य जीवांचा उद्धार करतात या आशयाचे अभंग आज आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडला सांगायचं ठरलं तर अभंगामध्ये श्री संत नामदेव महाराज सांगतात की भगवंताच्या स्वरूपाचे असणारे संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. देव आणि संत वेगळे नाहीत, ब्रह्म आणि संत वेगळे नाहीत, भगवंताचाच अंश असणारे संत या मृत्यूलोकामध्ये जन्माला येतात. कशासाठी येतात तर उद्धाराया जन जडजीव. ते संत या मृत्यूलोकामध्ये जडजीवाचा उद्धार करण्यासाठी येतात. संतांची योग्यता किती असते महाराज सांगतायत की साक्षात ब्रह्मादिक जे लोक आहेत, स्वर्गातले जे लोक आहेत, साक्षात ब्रह्मदेव त्यांच्या असणाऱ्या पायाचं रजकन त्यांच्या पायाची चरण धूळ लागण्यासाठी प्रयत्नात असतात आणि ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी पाप झालं असेल अशा लोकांनी जर अशा संतांचं चिंतन केलं किंबहुना त्यांचं नाव घेतलं तर त्यांच्या जीवनातले असणारे दोष निघून जातात. नामदेव महाराज सांगतात होका दुराचारी विषयी आसक्त. एखादा सद्ग्रहस्थ एखादा व्यक्ती कितीही दुराचारी असेल नव्हे आपल्या जीवनामध्ये त्यानं कितीही पाप केलेली असतील तर असं करत असताना सुद्धा त्यानं एकदा जर प्रेमानं त्या संताचं त्या सद्ग्रहस्थाचं त्या सज्जनाचं नाव घेतलं. अभंग सगळ्याला माहिती पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. या आशयानं जर त्या संताचं एकदा भजन केलं तर सगळ्या असणाऱ्या पापांचा नाश त्या ठिकाणी होतो. ज्याप्रमाणे हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. भगवंताचं नाव एकदा घेतलं की पापाचा डोंगर जरी उभा असेल तर एका क्षणामध्ये तो डोंगर भस्म होतो, पाप नष्ट होतं. त्याच पद्धतीनं कितीही दुराचारी व्यक्ती असेल, कितीही पापी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीनं जर एकदा संतांचं नाव घेतलं तर त्यांचा असणारा तात्काळ उद्धार त्या ठिकाणी होतो. शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज सांगतात मी उच्च कोटीतला संत आहे, मी भगवंताचा एक परम भक्त असून सुद्धा मी अखंडित अशा पद्धतीनं अशा संतांचा सहवास घडावा, अशा संतांची संगती घडावी म्हणून मी रात्रंदिवस त्यांची वाट पाहत असतो. अखंडित नामा वास त्याची पाहे आणि निशिदिनी व्हावे संत संगती. नामदेव महाराज सांगतात की अशा संतांची संगती मला निशिदिनी म्हणजे रोज आणि प्रत्येक क्षणी प्रत्येक सेकंदाला मिळावी अशी अपेक्षा भगवंताच्या चरणी व्यक्त करतो. विठ्ठल अभंगावरती काही बोलण्यापूर्वी अभंगाची अर्थपूजा मांडण्याच्या अगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अगदी 2 मिनिटाचा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी आपल्या सप्ताहाचं मला वाटतं 31वे वर्ष. बरोबर 31व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहानं पदार्पण केलं. 31 वर्षाचा जर विचार केला तर 31व्या वर्षी सामान्य माणसाला जीवाला तारुण्य असतं. 31व्या वर्षी 31व्या वर्षी म्हणजे तारुण्य असतं. अगदी थोडंसं 25व्या 26व्या वर्षी तारुण्य सुरू होतं. 35-36 वर्षापर्यंत तारुण्य माणसाचं असतं. त्याच्यातला मधला काळ म्हणजे 31 वर्ष तारुण्य असं असतं. आपल्या सगळ्याला ज्ञात नाही, आपण सगळे त्या तारुण्यातून पुढे गेलेले माणसं आहात. तारुण्य असं असतं की तारुण्यामध्ये माणूस कोणी कोणाचं ऐकत नसतं. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुशी डोळे जायचा. तारुण्याचा मध अंगामध्ये असतो. तारुण्य सुंदर सुद्धा असतं, पण त्या तारुण्याचा उपयोग जर चांगल्या कामासाठी जर केला तर तारुण्य सुंदर असतं. महाराज सांगतात तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तारुण्याला भाग्यवंत म्हणता येईल, तरुणाला भाग्यवंत म्हणता येईल, पण कधी जर तो हरिकीर्तनामध्ये नाचला, हरिकीर्तनामध्ये नटला, हरिकीर्तनामध्ये कीर्तनासाठी येऊन बसला तर त्याला भाग्यवंत म्हणता येईल. कोणाला? तारुण्याला, तरुणाला. त्याच पद्धतीनं आपला सप्ताह ऐन तारुण्यामध्ये आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की तरुणांची ओढ परमार्थापेक्षा संसाराकडं, बाकीच्या कामाकडं, म्हणजे इथलंच नाही प्रत्येक ठिकाणी. आता तुम्ही सगळे फिरणारी माणसं आहात, मीही फिरणार आहे.
बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर तारुण्याची तरुणांची ओढ पारमार्थापेक्षा संसाराकडे जास्त असते. आपला सप्ताह सुद्धा तारुण्यात आहे. म्हणून तर मला असं म्हणावंसं वाटतंय, आपल्या गावामध्ये कमीत कमी 3-4 हजार लोकसंख्या, बरोबर की जास्त आहे? किती आहे? 2000. हा, थोडं मोठ्याने बोला ना. तुम्ही जर मोठ्याने बोलले तर मी तुम्हाला काही माग राहतो. किती आहे आता? आपल्याला काही ग्रामपंचायत मध्ये जाऊन यादी नाही आणायची. ढोबळ माना सांगा 2-2.5 हजार लोक गावामध्ये असतील. पण कीर्तनाला जर पाहिलं तर 100 सुद्धा माणसं नाहीत. मग बाकीचे काही कारगिल युद्धावर गेलेत का? नाही. सगळे ज्याच्या घरी आहे. कोणी घरामध्ये बसून टीव्ही पाहत असेल, कोणी अंगणामध्ये येऊन पॉटवरती बसून कीर्तन ऐकत असेल, कोणाच्या गप्पा चालू असतील, कोणाचं काय चालू असेल. मला सांगायचं म्हणजे अर्थ इतकाच आहे, तारुण्यामध्ये मनुष्य असताना जशी त्याची पारमार्थाकडे ओढ कमी असते, तसा आपला सप्ताह सुद्धा तारुण्यात आहे. परंतु या सप्ताहाकडे माणसांची ओढ मात्र कमी आहे. पण असू द्या, जेवढे माणसं या ठिकाणी आले, तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे, जेवढी माणसं या ठिकाणी आहेत, गव्हाणे बाबावरती प्रेम करणारी माणसं आहात, बजरंगबलीवरती प्रेम करणारी माणसं आहात, श्री संत नारायण महाराजांवरती प्रेम करणारी माणसं आहात. जी माणसं या धर्म मंडपामध्ये आली ती खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. कारण मी नेहमी सांगत असतो, पारमार्थ करण्यासाठी, धर्म मंडपामध्ये येण्यासाठी, कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी, नवे नवे भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये येण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतं. एका जन्माचं नाही, एका जन्म अनेक अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री. एका जन्माचं नाही, 2 जन्माचं नाही, 5 जन्माचं नाही, 10 जन्माचं नाही, मग अनंत जन्माचं पुण्य. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. 1 जन्म नाही, 2 जन्म नाही, तर अनंत जन्म आम्ही काहीतरी भक्ती केली. अनंत जन्मी त्या भगवंताचं नामचिंतन केलं, अनेक जन्म त्या भगवंताची वारी केली आणि तदनंतर भगवंतानं आमच्यावरती कृपा केली. जाता जाता फक्त एक वाक्य घरी घेऊन जा. आज आपण या धर्म मंडपामध्ये बसलेला आहात, आज आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण करत आहात. समजून जायचं की आपण अनेक जन्म काहीतरी पुण्य केलं असेल. कारण पुण्य लागतं त्यावेळी मुखामध्ये भगवंताचं चिंतन येतं, पुण्य लागतं त्यावेळी आपल्या कानावरती भगवंताचं चिंतन ऐकायला भेटतं, पुण्य लागतं त्यावेळी हातानं टाळी वाजवण्याची इच्छा निर्माण होते आणि पुण्य लागतं मुखानं भगवंताचं चिंतन करण्यासाठी. बरीच लोक अशी पाहायला मिळतात की अगदी मरणासन्न अवस्थेला प्राप्त होतात पण भगवंताचं चिंतन करत नाही. सहज त्याचा विचार करायला गेलं तर लक्षात येतं की या लोकांनी कधी पुण्य केलेलंच नाही. या लोकांनी पुण्य केलं नाही, मग परिणाम काय झाला तर त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं चिंतन मात्र कधी येत नाही. एक 85 वर्षाची म्हातारी झाली, 85 वर्षाची, सहज आठवलं म्हणून सांगतो. 85 वर्षाची म्हातारी झाली. लहानपणापासून नास्तिक स्वभावाची म्हातारी होती, अगदी लहानपणापासून नास्तिक स्वभावाची होती. शाळेमध्ये तिला कोणीतरी शिक्षकांनी सांगितलं की या जगामध्ये देव नसतो, या जगामध्ये देव नावाची वस्तू अजिबात नाही, म्हणून देवाचं नाव घेऊ नका, देवावरती विश्वास ठेवू नका, आपलं विज्ञानाच्या आशेनं, विज्ञानाच्या भरोशावरती जीवन जगा. छोटी मुलगी होती, तिच्या मनावरती परिणाम झाला आणि तिनं मनाशी पक्क ठरवलं की जगामध्ये देव नाही. तिचा बाप नेमका वारकरी होता, आळंदी पंढरीचा वारकरी होता, मालकरी होता. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिनं सकाळी पाहिलं की तिचे असणारे बाबा, तिचे असणारे वडील
पूजा करत होते. पूजा करता करता काकडा चालू होता. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गौड पारी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून काकडा चालू होता. भगवंताची पूजा चालू होती. छोटीशी 5-6 वर्षाची मुलगी पळत पळत गेली बाबाजवळ बसली. म्हटली का हो बाबा, तुम्ही नेमकं काय म्हणताय, नेमकी पूजा कोणाची करताय? बाबांना सांगितलं, बाळा हा माझा भगवान परमात्मा आहे, हा माझा विठ्ठल आहे, त्याची पूजा करतोय आणि त्याला जागा करण्यासाठी, त्याला उठवण्यासाठी त्याचा काकडा मी आनंदाने म्हणतोय. काकडा म्हटल्यानंतर आमचा भगवान परमात्मा आनंदानं जागा होत असतो, म्हणून मी त्याचं भजन करतोय. कोणी सांगू लागली, बाबा जगामध्ये तर देव नाही, मग तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? बापानं सांगितलं, तुला कोणी सांगितलं? म्हटले आमच्या गुरुजींनी सांगितलं, जगामध्ये देव नावाची वस्तू नाही, देवावरती विश्वास ठेवू नका, देवाची पूजा करू नका. बापाने सांगितलं, बाळा असं कधीच होत नाही, जगामध्ये देव नाही असं होणारच नाही. कारण जगामध्ये देवच जर नसता तर तुम्ही आम्ही सुद्धा नसतो. जगामध्ये देवच जर नसता तर संध्याकाळी झोपणं आपल्या हातामध्ये आहे, पण सकाळी झोपेतून उठवणं ज्याच्या हातामध्ये सत्य कोण बोलवितो हरिबिन, देखवी ऐकवी एक नारायण. आता याच्या पुढचं महत्वाचं आहे बरं का. तयाचे भजन दाखवणारा कोण आहे, ऐकवणारा कोण आहे, बोलवणारा कोण आहे, चालवणारा कोण आहे? नवे नवे सूर्य उगवणं, सूर्य मावळणं ज्याच्या हातामध्ये आहे, झाडाची पानं ज्याच्या सत्तेनं हलतात नवे नवे, इतका कृपाळू तो भगवान परमात्मा, इतकं दक्ष त्या भगवंताचं सगळीकडे आहे. असं म्हटलं जातं की मुंगीच्या पायामध्ये घुंगरू जरी वाजलं तरी त्या भगवंताला ऐकू जातं. इतका दयाघन, इतका कृपाळू तो भगवान परमात्मा आहे. बाप मुलीला पटवून सांगत होता की पंढरपूरला माझा देव आहे, विटेवरती उभा आहे, कमरेवरती त्याचे हात आहेत. तो तिथं उभा आहे कशासाठी? तर उभा हा भाविकांसाठी, प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी उभा आहे. म्हणून तू सुद्धा त्याला हात जोड, त्याचं नामस्मरण कर, गळ्यामध्ये माळ घाल, भजन कर. बाबा गुरुजीनं मला सांगितलंय आणि त्यामुळे मी तुमचं ऐकणार नाही तर गुरुजीचं ऐकणार. हळूहळू मुलगी मोठी झाली, 17-18 वर्षाची झाली. मुलीनं कधी भगवंताचं नाव घेतलं नाही, कधी गळ्यामध्ये माळ घातली नाही, कधी कीर्तनाला गेली नाही, कधी प्रवचनाला गेली नाही. 18-19 वर्षाची मुलगी झाल्यानंतर बापाला विचार केला, आपण वारकरी आहोत, पंढरीचे महिन्याचे वारकरी आहोत, घरामध्ये सगळे वारकरी आहेत, पण पोरगी मात्र नास्तिक जन्माला आली. पोरीचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर पोरीला एखाद्या माळकऱ्याच्या घरामध्ये द्यावं लागेल. पण माळकरी होता त्यानं एक कीर्तनकार पाहिला पोरीसाठी. कीर्तनकार पाहिला, लग्न जमवलं. महाराज बरेचसे महाराज मंडळी लग्नाला आले, बरेचसे टाळकरी मंडळ आले, बरेचसे सप्ताह कमिटी लग्नाला आल्या, महाराजाच्या लग्नाला आल्या. लग्न झाल्यानंतर त्या बापाला वाटलं होतं 8-15 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये महाराज नवरा भेटलाय, कीर्तनकार नवरा भेटलाय, म्हणजे मुलीमध्ये परिवर्तन झालं असेल, मुलीनं कदाचित माळ घातली असेल. 1 महिन्यानंतर बाप मुलीला बघायला गेला तर त्याला आश्चर्य वाटलं. मुलीनं तर माळ घातलीच नव्हती, पण त्या महाराजानं माळ काढून टाकली. याच्यावरून विचार करा मुलगी किती नास्तिक असेल. इतकी नास्तिक मुलगी होती. मग म्हणतात महाराजांनी माळ काढून टाकली, मग महाराज माळ घालीतच नव्हती का? घालत होते ना. कीर्तना प्रवचनाला निघाले, निघाल्यामध्ये माळ घालायची, घरी आले की बायकोच्या धाकापायी माळ काढून ठेवायची. पर्याय होतं ना, कारण कलियुगामध्ये एकदाच लग्न होणं अवघड झालंय, दुसऱ्यांदा तर प्रश्नच राहिलेला नाही. बरं त्यात मधल्या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या महाराज लोकांचे खूप हाल झाले. लोक पुढे द्यायला सुद्धा तयार नाही. त्यांना माहितीये परत एखादा रोग आला, परत एखादा व्हायरस आला की यांचा धंदा बंद झाला. यांना पुरी देऊन करताच काय? त्यानं विचार केला, आपलं घरी आलं की माळ काढून ठेवायची, कीर्तनाला प्रवचनाला बाहेर निघलं की गळ्यामध्ये माळ घालायची. मला ते सांगायचं नाही, मला महत्वाचा मुद्दा असं सांगायचा आहे की ती मुलगी इतकी नास्तिक होती की गावामध्ये सप्ताह जर चालू झाला तर ती माहेरी निघून यायची. आणि माहेरच्या जर बाहेरने विचारलं, का ग सखू माहेरी कशामुळे आली? ती म्हणायची तिकडे ते तसलं चालू झालं.
आता याला तसलं म्हणतात, तसलं चालू झालंय म्हणायची. कधी कीर्तनाला गेली नाही, कधी प्रवचनाला नाही. कालांतरानं तिला 2 मुलं झाली. मुलं हळूहळू मोठाले व्हायला लागले. आता त्या मुलाच्या बापानं म्हणजे त्या महाराजांनी विचार केला की यांची आई तर नास्तिक आहे, पण आपल्याला मुलांचा उद्धार करायचा असेल तर काहीतरी चांगले संस्कार दिले पाहिजे. म्हणून मुलांना आळंदीला त्यांनी पाठवलं. आळंदीला गेल्यानंतर 2ही मुलं कीर्तनकार झाली. मुलांची गावामध्ये जर कीर्तन असतील तर आता असं म्हटलं जातं की मुलगा कसाही असू द्या, आईला त्याचं कौतुक असतं. अगदी काळा असू द्या, शेंबडा असू द्या, कसाही असू द्या, पण आईला तो सुंदर वाटतो, चांगला वाटतो. कारण आईची ती माया असते, आईचं प्रेम असतं. पण ही आई इतकी विलिंगर होती, गावामध्ये पोरांचं कीर्तन असेल तरी सुद्धा कधी कीर्तनाला मला जास्त वेळ तुमचा घ्यायचा नाही. कालांतरानं ती असणारी पोरगी ती म्हातारी झाली. 80-85 तिचं वय झालं, पण कधी तिनं भगवंताचं नाव घेतलं नाही. 2ही पोरं हरिभक्तीपर आहेत, नवरा हरिभक्तीपर आहेत, तिकडं बाप हरिभक्तीपर आहे. सगळ्यामध्ये वाढणारी ती, पण तिनं कधी देवाचं नाव घेतलं नाही. कारण नास्तिक प्रकारचे संस्कार लहानपणी तिच्यावरती झाले होते. पोरांनी विचार केला, सगळ्या जगाला ओरडून सांगतोय बाबांनो भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं चिंतनच केलं नाही तुमचा उद्धार होणार नाही. हे आपण लोकांना सांगतोय, पण आपली आई स्वतः मात्र कधी देवाचं भजन करत नाही. लोक नावं ठेवायला लागली. कालांतरानं म्हातारी जर मेली तर म्हातारीचा उद्धार होणार नाही. मग विचार केला काहीतरी युक्ती करायची आणि म्हातारीच्या मुखातून भगवंताचं नाव वदवून घ्यायचं. मग काय केलं, त्या असणाऱ्या म्हातारीची बहीण होती, तिच्या पोराचं नाव रामभाऊ होतं. त्याला बोलावून घेतलं, म्हातारीच्या समोर उभा केलं. म्हातारी अगदी वयस्कर झालेली होती, थोडं थोडं बोलता तिला येत होतं, प्रकृती अत्यंत खालावत चालली होती. रामभाऊला समोर उभा केलं. पोराने विचारलं, आई हा कोण आहे? तिनं सांगितलं, मी याला ओळखते. म्हणे अरे कोण आहे सांग ना. अरे म्हटले मला माहिती, मी का त्याला आज पाहते का? अगं पण कोण आहे सांग ना. म्हटली ते हौशीचं होते. पण रामभाऊ म्हणते किती बिलिंदर असेल महाराज. पोरांनी विचार केला, म्हातारी असं काय ऐकणार नाही. पोरांनी तिची बाज उचलली. गावामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर होतं, मंदिराच्या समोर बाज नेऊन ठेवली आणि भगवंताकडे तिचं तोंड केलं. विचारलं, कागाई हे मंदिर कोणाचं आहे? तिनं सांगितलं, बाबांनो 50-60 वर्ष झाली या गावामध्ये नांदायला आले, मंदिर कोणाचं मला माहिती. अगं पण सांग ना कोणाचं आहे? अरे मंदिर मला माहिती, मी रोज मंदिर पाहते. अगं पण सांग ना कोणाचं आहे? ती म्हणजे दशरथाच्या पोराचं मंदिर, पण रामाचं मंदिर म्हणली. किती बिलिंदर असेल महाराज. इतकी बिलिंदर म्हातारी. जास्त वेळ जिवंत ठेवून तुम्हाला फायदा नाही, मला फायदा. म्हातारी मेली. मग पोरांनी विचार केला, भगवंतानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. शेवटच्या क्षणी जरी माझं नाव घेतलं तरी सुद्धा वैकुंठ धाम प्राप्त होतं. आणि एका ठिकाणी त्यांनी वाचलं होतं की जिवंतपणी भगवंताचं चिंतन नाहीच करता आलं, मेल्यानंतर त्या व्यक्तीच्या अस्थी, त्या व्यक्तीची रक्षा जर एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये नेऊन सोडली तरी सुद्धा त्याचा उद्धार. मला असं वाटतंय म्हणूनच आपण अस्थी रक्षा कुठे घेऊन जातो. कोणी इकडे त्रिवेणी संगमावर, कोणी आळंदीला, कोणी पैठणला घेऊन जातो. पोरांनी विचार केला की आईचा उद्धार करायचा असेल तर आईच्या अस्थी कुठेतरी तीर्थक्षेत्रामध्ये नेल्या पाहिजे. त्यांना काय केले, त्या आईच्या अस्थी गोळा केल्या, एका डब्यामध्ये भरल्या आणि डब्यामध्ये भरल्यानंतर दोन्हीतला 2 भावातला लहाना भाऊ म्हटला, दादा आईचं प्रेम माझ्यावरती जास्त होतं, आईच्या अस्थी घेऊन मी जाणार. मग कुठे जायचं म्हटले, काशीला जायचं. काशीला आईच्या अस्थी घेऊन जायचं ठरलं महाराज. काशीला घेऊन जात असताना रेल्वेचं तिकीट काढलं. रेल्वेमध्ये घेऊन काशीला जायचंय. रेल्वेचं तिकीट काढलं. एका प्लॅस्टिकच्या अशा स्टीलच्या डब्यामध्ये आईच्या अस्थी ठेवल्या. डबा असणाऱ्या बॅगमध्ये ठेवला. मुलगा काशीच्या दिशेने निघाला. रस्त्यानं जात असताना कुठेतरी पाऊस झाला म्हणून
कुठंतरी रेल्वेचा रोड घसरला आणि रेल्वे असणारी एका जागेवरती थांबली. सांगितलं 2 दिवस लागतील रेल्वेचा ट्रॅक नीट करायला, ज्यानं त्यानं आपापल्या पद्धतीने व्यवस्था करा. त्याच्या लक्षात आलं की तिथे जवळच्या गावामध्ये त्याचा एक मित्र होता. फोन केला, मित्राकडे गेला. घरी गेल्यानंतर पिशवी टेबलवरती ठेवली. दोन्ही मित्रांनी सोबत जेवण केलं आणि संध्याकाळच्या वेळी दोन्ही मित्र बाहेर फिरण्यासाठी गेले. फिरण्यासाठी गेल्यानंतर बराच वेळ गप्पा मारत बसले. पण घरी त्या दुसऱ्या मित्राची बायको राहिली होती. तिला एक चांगली सवय होती. कोणती चांगली सवय? घरामध्ये कोणी नातेवाईक आले की त्यांच्या पिशव्या उचकायच्या, त्याच्यामध्ये काय आहे ते पाहायचं. योगायोगानं तिने पिशवी उचकली, हाताला डबा लागला. तिला म्हटलं कदाचित त्याच्यामध्ये लाडू पेढे काहीतरी असतील. डबा उघडला तर त्याच्यामध्ये हाडं दिसते. तिने विचार केला, यालाच म्हणतात नक्कीच्या लग्नाला. आजच नाही झाला असं रोज जाते ना. तिनं विचार केला, आमच्याचा मित्र म्हणे महाराज हरिभक्तीपरायण गळ्यामध्ये माळा येतात, इकडं काशीला निघालाय, तिकडे गावाकडे खाता येत नसेल म्हणे, इकडे आला हॉटेलमध्ये खाल्लं आणि उरलेली हाडं डब्यात भरून. आता ते हॉटेलमधले हाडे होते नाही, काय होतं, अस्थी होती. तिनं तो हाडाचा ते अस्थीचा डबा उचलला आणि गटारात टाकून दिला. अस्थी जाणार कुठं होत्या? गेल्या कुठं? गटारात. घरी आला. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिशवी उचलली, गाडीमध्ये बसला, काशीला गेला. काशीमध्ये गेल्यानंतर एक भटजी व एक ब्राह्मण पाहिला. सगळा पूजाविधी त्या ठिकाणी मांडला. पूजाविधी मांडल्यानंतर त्या ब्राह्मण देवानी सांगितलं की काढा तुमच्या अस्थीचा डबा. पिशवीमध्ये पाहतोय तर डबा नाही. मनोभावे पूजा केली. घरी आला. आल्यानंतर भावानं मोठ्या विचारलं, का रे आईच्या अस्थी काशीमध्ये टाकले का? म्हटलं नाही ना दादा, आई जिवंतपणी जितकी बिलिंदर होती, मेल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त बिलिंदर निघाली. म्हटले काय केलं? म्हटले जाता जाता आईनं रेल्वेतून उडी मारली म्हणे. मग मोठा भाऊ म्हटला, मला माहिती होतं आपल्या आईनं कधी जिवंतपणी भजन केलं नाही, आपल्या आईनं कधी जिवंतपणी सवासीन जीव घातली नाही, आपल्या आईनं कधी उष्ट्या हातानं कावळा सुद्धा हंदा नाही, तिच्या अस्थी काशीची गंगा घेणार नाही. मला वाटलं होतं काहीतरी अडचणी, म्हणून मी काय केलं तर आईची असणारी जी राख होती ती गोळा करून एका डबीमध्ये भरली. मग ही राख घेऊन काशीला जाऊ म्हटले. पण म्हटले आता रेल्वेने जायचं नाही, रेल्वेनं आई उडी मारली म्हणे. रेल्वेतून गाडी करून जायचं. 4 व्हीलर गाडी घेतली. एका बाजूला मोठा भाऊ, एका बाजूला बारका भाऊ, पाठीमागं त्यांच्या दोघांच्या 2 बायका. त्यांना काहीच सांगितलं नाही. दोघांचं ठरलं बायकांना काही सांगायचं नाही. पण मोठ्याचा बायकोमध्ये जरा जास्त जीव होता. मोठ्याचा बायकोमध्ये जरा जास्त जीव होता. बोलता बोलता तो सहज बोलला, उद्या आपल्याला काशीला जायचं म्हणे. कशाला? म्हणे काही नाही, आईची राख टाकायला जायचंय. तिनं बोलता बोलता अर्ध्या गावामध्ये केलं, आम्ही काशीला जाणार आहेत आणि आईची, आमच्या सासूबाईची राख टाकायला जाणार आहेत. ठरल्याप्रमाणे गाडीत बसून काशीच्या दिशेने निघाले. लहान भाऊ मोठ्या भावाला विचारायचं, दादा मी गाडी चालवतोय पण आईकडे तू लक्ष दे म्हणे. रेल्वेतून तिनं उडी मारली, गाडीतून उडी मारणं तिला अवघड नाही. लहान भाऊ 3 वेळा विचारायचं, दादा आई आहे का? तो म्हणायचा आई आहे. तो विचारायचा, दादा आई आहे का? आई आहे. करता करता काशीला गेले. काशीमध्ये गेल्यानंतर सगळी पूजा केली. पूजाविधी केल्यानंतर ब्राह्मण देवानं सांगितलं, तुमच्या आईच्या रक्षेचा राखीचा जो डबा आहे तो पाण्यामध्ये सोडून द्या. 2 जण असणारे भाऊ वरच्या साईडला आंघोळीला गेले. महिलांना सांगितलं थोडस खालच्या बाजूला आंघोळीला जा. पण मोठ्याच्या बायकोनं सांगितलं, आपण कशासाठी आलो हे सगळं मला माहितीये. म्हातारी आपली कशी पाण्यामध्ये जाते मला पाहायचंय, म्हणून मी तुम्हाला सोडून जाणार नाही. ती या दोघांसोबत थांबली. बारकेची बायको खालच्या बाजूला आंघोळ केली. आता हुशारी तेच महाराज होते, पण थोडीशी डोक्यात कमीच होती. आता डबी उघडून तर आकवायची ना, डबी तशीच पाण्यामध्ये सोडून दिली. डबी वाहत गेली. खाली बारकेची बायको आंघोळ करत होती. 3दा डोक्या मारल्या, 4थ्यांदा वर आली. हातामध्ये डबी आली, कपाळाला डबी लावली. विचार केला, गंगा मातेनं प्रसाद दिला. डबी उचलली तशीच पर्समध्ये. आता डबी जाणार कुठे होती? डबी जाणार कुठे होती? काशीला. आली कुठं? पर्समध्ये ठेवली. घरी आले. आईचा उद्धार झाला, आईचा उद्धार झाला. काशीच्या गंगेनं आईची असणारी राख आपल्यामध्ये समर्पित करून घेतली. आनंद झाला. म्हणून सगळ्या गावाला जेवणाचं आमंत्रण दिलं. आसपासच्या गावातले नातेवाईक, पाहुणे रावळे सगळे बोलावले. 2-4 हजार लोकांचा स्वयंपाक केला. पंक्तीच्या पंक्ती उठायला लागल्या. 2-3 हजार लोक जेवले. अजून 1-1.5 हजार लोक जेवायचे शिल्लक होते. इतक्यात शेजारची गंगूबाई आली. म्हटली, का ग मस्त काशीला गेले होते म्हणे, काही प्रसाद नाही आणला का?
प्रसाद नाही आणला का म्हटल्यानंतर बारकेची बायको म्हटली, मग काशीला गेल्यानंतर साक्षात गंगा मातेनं आम्हाला प्रसाद दिलाय. हे वाक्य मोठ्याच्या बायकोनं ऐकलं, तिचे कान टावकारले. गंगा मातेनं नेमकं हिला काय प्रसाद दिला? आता शेवटी जावा शेवटी भावकीचा प्रश्न आला. नेमकं गंगा मातेनं आपल्या जाऊबाईला काय प्रसाद दिला मला नाही भेटला, म्हणून तिचे कान टावकारले. ती जवळ येऊन उभा राहिली. म्हटले काय प्रसाद दिला? म्हटले थांबा आत्ता घेऊन येते. पळत पळत घरात गेली. ती डबी घरातून पर्स मधून काढली आणि जशी डबी बाहेर घेऊन आली आणि ती डबी थोरल्या सुनेनं पाहिली आणि थोरल्या सुनेनं मोठ्यानं ओरडून सांगितलं, म्हणे पंक्ती थांबवा, म्हातारी परत वागावी. म्हातारीच्या अस्थिही गंगेमध्ये गेली नाही, म्हातारीची राखही गंगेमध्ये गेली नाही. का गेली नाही? तर तिनं जिवंतपणी कधी भगवंताचं चिंतन केलं नाही. इतका मोठा पसारा कशासाठी मांडला असा बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल. इतक्या मोठा पसारा कशासाठी मांडला? हा पसारा फक्त एकाच कारणासाठी मांडला की भगवंतानं आपल्याला गोड जन्माला घातलेलं आपण भजन केलं पाहिजे. सद्गुरु गव्हाणे बाबांची आपल्यावरती कृपा झालेली आहे. सद्गुरु तनपुरे बाबांची आपल्यावरती कृपा झाली. माऊली ज्ञानोबरांची आपल्यावरती कृपा झाली. जगद्गुरु तुकोबरांची आपल्यावरती कृपा झाली. त्या सगळ्या साधू संतांनी आपल्याला परमार्थाचा मार्ग दाखवून दिलेला आहे आणि म्हणून आपण त्या पारमार्थिक मार्गाने चाललं पाहिजे. म्हणून आपण त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. मुळात आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला कशासाठी आलो याचा विचार मात्र आपण केला पाहिजे. आम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो याची 3 कारण असतात. पहिलं कारण असतं कर्म, दुसरं कारण असतं पाप आणि तिसरं कारण असतं वासना. एखादं कर्म आपलं चुकीचं झालं तर ते कर्म भोगण्यासाठी, ते कर्माची फळं भोगण्यासाठी आपल्याला परत जन्माला यावं लागतं. आपल्याला सामान्य जीवाला कर्माचं फळ भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं, यात नवत नाही. देवाला सुद्धा कर्माचं फळ भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं. प्रभू रामचंद्राने राम अवतारामध्ये झाडाचा आधार घेऊन वालीला बाण मारला. कर्म चुकलं, कर्माचं रूपांतर कर्माचं फळ भोगण्यासाठी तोच वाली कृष्ण अवतारामध्ये व्याध झाला आणि त्याच व्याधानं प्रभू भगवान श्रीकृष्णाच्या पायाला बाण मारून त्याचा काय केला? वध केला. कर्माचं फळ भोगण्यासाठी जन्माला येतं. दुसरं सांगितलं, पूर्वजन्मी जर आपण काही पाप केलं असेल तर ते पाप फेडण्यासाठी आपल्याला जन्माला यावं लागतं. आणि तिसरं कारण आपल्याला जन्माला येण्याचं सांगितलं, वासना. एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या वस्तूमध्ये जर आपली वासना गुंतली तर आपल्याला मात्र जन्माला यावं लागतं. जर भरत राजाचं उदाहरण सगळ्याला माहिती आहे, परत सांगून तुमचा वेळ घेणार नाही. जर भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेनं. वासना गुंतली त्या हरणाच्या पाडसामध्ये, हरणाच्या पिलामध्ये वासना गुंतली. जड भरत राजाला जन्म घ्यावा लागला. बारीक उदाहरणं सांगत नाही, मोठ्यांची उदाहरणं सांगतो. एक साधू होता, एक महात्मा होता, एक संन्यासी होता. हजारो शिष्य त्याने घडवले होते. कालांतरानं वृद्धावस्था प्राप्त झाली. एका जागेवरती झोपून होते. मरणासन्न अवस्था प्राप्त झाली आणि मरणासन्न अवस्था प्राप्त झाल्यानंतर चांभार कुळातला त्यांचा एक शिष्य त्यांना भेटण्यासाठी आला आणि येत असताना त्या चांभार कुळातल्या शिष्यानं एक चपलेचा जोडा त्यांना सप्रेम भेट म्हणून आणला. सांगितलं, गुरुजी तुमच्यासाठी चपलेचा जोडा सप्रेम भेट आणला. गुरुजीनं सांगितलं, समोर असणाऱ्या खिडकीमध्ये ठेव. ज्या दिवशी मी व्यवस्थित होईल, नीट होईल, त्या दिवशी मी तुझी चप्पल पायामध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. पण कर्म संयोगानं त्या महात्म्याची, त्या साधूची, त्या गुरुची प्रकृती खालावत गेली आणि ज्यावेळी त्यांचा अंतकाळ जवळ आला, अंतकाळ जवळ येत असताना त्यांची वासना मात्र त्या चपलेच्या जोड्यामध्ये गुंतली. परिणाम असा झाला, इतका ज्ञानी महात्मा होता, भगवंताचं नामचिंतन केलेला महात्मा होता, संन्यास धारण केलेला महात्मा होता, संन्यास दीक्षा घेतलेला महात्मा होता, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन केलेला महात्मा होता. पण अंतकाळी त्याची वासना चपलेमध्ये गुंतली. परिणाम काय झाला तर पुढचा जन्म चांभार कुळामध्ये जन्माला यावं लागलं. रोहिदास महाराज, आपण ज्यांना रोहिदास महाराज या नावाने ओळखतो, म्हणजे कितीही भगवंताचं चिंतन केलं, कितीही भगवंताची आळंदी पंढरीची वारी केली आणि शेवटच्या क्षणी जर वासना कशामध्ये आपली गुंतली तर आपल्याला मात्र परत जन्माला यावं लागतं. माणसाच्या जन्माची 3 कारणं सांगितली, कर्म, पाप आणि वासना. भगवंताला जन्माला येण्याची काही कारणं सांगितली जातात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अधर्म जर वाढला, साधू संतांचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी, गो ब्राह्मणाचं रक्षण करण्यासाठी भगवंताला जन्माला यावं लागतं. भगवान परमात्मा ज्या ज्या वेळी पाप वाढतं, ज्या ज्या वेळी दुष्ट प्रवृत्तीचे लोक सज्जन लोकांना त्रास देतात, ज्यावेळी ब्राह्मणावरती अत्याचार होतो, ज्यावेळी गायीची हत्या होऊ लागते, अशा वेळी
धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी भगवान परमात्मा जन्माला येतात. त्याची बरीचशी कारणं त्या ठिकाणी आपल्याकडे त्याचा वेळ नाही. आपल्या सामान्य लोकाला जन्माला येण्याची 3 कारणं कर्म, पाप, वासना. भगवंताला जन्माला येण्याची कारणं धर्माचं रक्षण करणं, दुष्टाचा संहार करणं, भगवंताला जन्माला येण्याची कारणं आणि साधू संतांना जन्माला येण्याची कारणं अभंगाच्या पहिल्या चरणात. साधू संतांचं मृत्यूलोकामध्ये साधू संतांचं जन्माला येण्याचे, साधू संतांचं अवतार घेण्याचं कारण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामदेव महाराज सांगतात की ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले दीन जना. संत मृत्यूलोकामध्ये येतात, ते जन्माला येत नसतात तर ते अवताराला येत असतात. जन्माला तुम्हाला आम्हाला यावं लागतं, संत अवताराला येत असतात आणि भगवंताला मात्र आणावं लागतं. तुम्हाला आम्हाला जन्माला यावंच लागतं, इच्छा असेल नसेल आपल्याला जन्माला यावं लागतं, मरावं सुद्धा लागतं. आपण कितीही ठरवलं तर मृत्यू लोकामध्ये जन्माला यायचंच नाही. पण आपलं जर काहीतरी पाप, काही कर्म, काही वासना, काही भोग जर शिल्लक राहिला असेल तर आपल्याला परत परत या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं, ते फेडावं लागतं. आळंदीला असताना स्वर्ण निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असताना आमचे असणारे श्री गुरु पुरेकर बाबा नेहमी आम्हाला सांगायचे की विद्यार्थी दशेमध्ये असताना जी मधुकरी मागून तुम्ही आणताय, मधुकरीचं अन्न तुम्ही खाताय, मधुकरीचं अन्न खाऊन जर तुम्ही अभ्यास केला नाही, मधुकरीचं अन्न खाऊन जर तुम्ही एखादी ओवी, एखादा श्लोक, एखादा अभंग जर पाठ केला नाही तर पुढच्या जन्मी बैल होऊन त्या असणाऱ्या माणसाचं ऋण तुम्हाला फेडावं लागतं, बैल होऊन त्या माणसाचं कर्ज तुम्हाला फेडावं लागतं. सांगायचा म्हणजे तात्पर्य फक्त इतकाच आहे की मृत्यू लोकामध्ये जन्माला येण्याची आपली इच्छा जरी नसेल तरी सुद्धा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मृत्यूलोक सोडून जाण्याची इच्छा जरी आपली नसेल तरी सुद्धा मृत्यूलोक सोडून आपल्याला जावं लागतं. कारण एका ठिकाणी वर्णन आलंय की आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. एका भगवंताचा निरोप आला रे आला, सगळी कामं जिथल्या तिथं टाकून, सगळा पसारा जिथल्या तिथं टाकून आपल्याला जावं लागतं. सामान्य लोकांचा, सामान्य नातेवाईकाचा, सामान्य मित्राचा निरोप आला आणि तिथं नाही गेलं तरी चालतं, पण भगवंताचा निरोप एकदा आला की आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मृत्यू लोकामध्ये जन्माला येणं सुद्धा आपल्या हातामध्ये नाही आणि मृत्यू लोकामधून जाणं सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. मृत्यू लोकामध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. मृत्यू लोकामध्ये जन्माला देवाला बोलवावं लागतं, देवाला आणावं लागतं. मी सांगत नाही आणि येणार रूपावळे
करुणी खरे हरिदासी. भगवान परमात्म्याचे आतापर्यंत जेवढे अवतार झाले त्या प्रत्येक अवताराचा जर विचार आपण बारकाईने केला तर भगवान परमात्मा स्वतःच्या मनानं मृत्यू लोकामध्ये आलेला नाही. मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा मर्जीनं आलेला नाही, तर कोणाच्या तरी भक्ताचं रक्षण करण्यासाठी, कुठंतरी दुष्टांचा नाश करण्यासाठी त्या भगवंताला जन्माला आणावं लागतं. आणि म्हणूनच म्हणतात की पंढरपूरला सुद्धा देव स्वतः होऊन आलेला नाही. पुंडलिकरायानं असेल, अनेक भक्तांनी असेल त्या भगवंताला तिथपर्यंत येण्यासाठी भाग पाडलं. सांगायचं तात्पर्य इतकंच की तुम्हाला जन्माला यावं लागतं, देवाला आणावं लागतं, पण साधू संत मात्र आपल्या मर्जीनं येतात आणि आपल्या मर्जीनं जातात. साधू संत स्वातंत्र्य प्रवृत्तीचे पहा. तुम्ही आम्ही स्वातंत्र्य नाही, आम्हाला स्वातंत्र्य जन्माचं नाही, मृत्यूचं नाही. भगवंताला स्वातंत्र्य जन्माचं नाही, मृत्यूचं नाही. पण साधू संतांचा जर विचार केला तर साधू संत अवताराला येतात ते त्यांच्या हातामध्ये स्वातंत्र्य आहे, आणि साधू संत अवतार संपवतात ते सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे. मला असं वाटतंय शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं उदाहरण कदाचित तुम्हाला माहिती असेल, विषय आला म्हणून सांगतो. साधू संत जन्माला येतात, आपल्या मर्जीनं येतात आणि जातात सुद्धा आपल्या मर्जीनं. काय झालं, एकनाथ महाराजांनी ठरवलं आपलं अवतार कार्य संपवायचं. आपलं अवतार कार्य संपवायचं एकनाथ महाराजांनी ठरवलं आणि एक दिवस महाराजांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर महाराजांची अंत्ययात्रा निघाली पैठण मधून, आणि ज्यावेळी वेशीमधून अंत्ययात्रा निघणार त्या तितक्यात त्या गावातल्या एका मुलीचं नवीनच लग्न झालेलं होतं, आणि पहिल्यांदाच त्या मुलीला सासरी पाठवण्यासाठी सगळे लोक जमा झाले होते. तिची आई रडत होती, बहीण रडत होती, चुलती रडत होती, मावशी रडत होती. त्या मुलीची बोलवण करत होती. इतक्यात एकनाथ महाराजांची अंत्ययात्रा आली. आता जुन्या काळामध्ये लोक खूप श्रद्धाळू होते. लोक असा विचार करायचे की जर अंत्ययात्रा एखादी निघाली तर मुलीला सासरी पाठवत नव्हते. त्या मुलीच्या आईच्या मुखातून सहज शब्द निघून गेले, म्हणते काय बाई, त्या एकनाथ महाराजांना म्हणे आजच मारायला वेळ भेटला होता का? माझी एकुलती एक मुलगी म्हणे पहिल्यांदा सासरी चालली, महाराज आजच मेले म्हणे. एकनाथ महाराजांच्या कानावरती शब्द पडले आणि महाराज उठून बसले. सांगितलं बाई, तुझ्या मुलीला वाटलं मी माझं नंतर मध्ये. सांगायचं काय, संत जन्माला येतात आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्यानं, आपल्या स्वतःच्या इच्छेनं येतात, आणि संत जातात आपल्या इच्छेनं जातात. एकदा मरण त्या ठिकाणी चुकवलं, दुसऱ्या वेळी एकनाथ महाराजांनी ठरवलं परत आपला देह ठेवायचा. देह ठेवला, सगळे लोक जमा झाले, तिरडी बांधली, महाराजांना झोपवलं आणि खांदेकरी त्यांना घेऊन निघाले. प्रामुख्याने खांदेकरी कोण असतं, तो भावकीतले असतात. रस्त्याने जाता जाता चार खांदेकरी भावकीतले होते. चालता चालता त्यांच्या चर्चा चालू झाली. म्हटले बस एकनाथ महाराज आयुष्यभर म्हटले ग्रंथ लिहिले, मस्त पोथ्या लिहिल्या, मस्त लोकांना म्हणजे ज्ञान सांगितलं, शेवटी आपल्याच खांद्यावर जावं लागलं नाही. कोण म्हटले, भावकी. महाराजांनी शब्द ऐकले, उठून बसले, म्हटले मला तुमच्या खांद्यावर जायचं नाही. सांगायचं काय बोलायचं, संत येतात आपल्या इच्छेनं येतात, जातात आपल्या इच्छेनं जातात. मग तिसऱ्या वेळी मात्र महाराजांनी विचार केला की आपल्यामुळं कोणाची मुलगी नांदायला जायचं, थांबायला नको, आणि आपल्यामुळं बाकीतल्या लोकांना त्रास सुद्धा नको. महाराजांनी गंगेमध्ये जाऊन जलसमाधी घेतली. सांगायचं फक्त एवढंच आहे, संत येतात आपल्या इच्छेनं येतात आणि जातात आपल्या इच्छेनं जातात. संत मृत्यू लोकांमध्ये येतात कशासाठी, तर तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. कारण तुमचा आमचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर आपल्याला संतांशिवाय पर्याय नाही. संतांविना प्राप्ती नाही, ऐसे एक रीती नाही. संतांशिवाय आपला या जगामध्ये उद्धार करू शकत नाही. नवे तर मला असं बोलावंसं वाटतंय की जर कदाचित माऊली ज्ञानोबराय नसते, जर कदाचित जगद्गुरु तुकोबराय नसते, तर आपल्याला परमार्थ कळाला. माऊली ज्ञानोबराय नसते, ज्ञानोबरायनी ज्ञानेश्वरी हरिपाठ जर तयार केला नसता तर आपल्याला परमार्थ कळाला नसता. आमच्या माऊली ज्ञानोबरायांनी पंढरपूरची वाट आपल्याला दाखवून दिली नसती. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा येईन गुढी, हा मार्ग जर ज्ञानोबरायांनी आपल्याला दाखवून दिला नसता तर आज दरवर्षी 20 ते 25 लाख लोक पंढरपूरला गेले. म्हणजे साधू संत येतात काहीतरी चांगलं करण्यासाठी येतात. साधू संत काहीतरी चांगलं करतात, काहीतरी चांगला मार्ग दाखवतात आणि त्यानंतर निघून जातात. कदाचित जगद्गुरु तुकोबरायांचा गाथाच नसता तर आज आपल्याला भजन करता आलं नसतं. नामदेव महाराजांनी कीर्तनाची परंपरा चालू केली नसती तर आज आपल्याला कीर्तन सुद्धा करता आली नसती. नव्हे कीर्तन कसं करावं, कीर्तनाची मर्यादा काय आहे हे आपल्याला कळालं. आता तशी बऱ्याच लोकांनी कीर्तनाची मर्यादा सोडली, तो भाग वेगळा. तो एका अभंगामध्ये कीर्तन कसं करावं, कीर्तनाची सगळी मर्यादा सांगितलेली. कीर्तनामध्ये काय बोलावं, भक्ती प्रेमाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, ज्ञान भरे किंवा प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या.
ऐशी मर्यादा आहे संतांच्या घरची जेणे आंतरिक नसेल मूर्ती श्री हरीची, बरोबर. अशा पद्धतीची कीर्तनाची मर्यादा त्या ठिकाणी सांगितली. बरेचसे त्या ठिकाणी तो खूप मोठा अभंग आहे. संतांनी आपल्याला खूप मोठा राजमार्ग त्या ठिकाणी तयार करून दिला. संत मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले, जगाचा जीवाचा उद्धार करून घेतला. मग जगाला आणि जीवाला जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी संतांच्या संगतीला जाणं अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतंय रात्री संत संगतीचा अभंग झाला. संत संगतीचे काय सांगू सुख महाराजांनी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं असेल, पण तरी सुद्धा सांगावंच वाटतं की या मृत्यू लोकांचा जर विचार केला तर या मृत्यू लोकांमध्ये एकटा माणूस कोणीही राहू शकत नाही. संसार करायचा असेल एकट्याला करता येणार नाही. परमार्थ करायचा असेल एकट्याला करता येणार नाही. संसार करण्यासाठी सुद्धा कोणाची तरी संगती असावी लागते. परमार्थ करण्यासाठी सुद्धा कोणाची तरी संगती असावी लागते. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर सामान्य लोक एकटे राहू शकत नाहीत यात नवल नाही. साधू संत एकटे राहू शकत नाही यात नवल नाही. साक्षात देव सुद्धा एकटा राहू शकत नाही. एका जणाने प्रश्न केला, महाराज देवाने नेमकी सृष्टी कशासाठी निर्माण केली? सृष्टी देवानं कशासाठी निर्माण केली? सृष्टी निर्माण करण्याचं देवाचं कारण काय असेल? देवाला काही काम नव्हतं का? देवाने नेमकं सृष्टी कशासाठी तयार केली? आमच्या निळोबाराय महाराजांनी त्यांना गोड उत्तर दिलं की देवाने सृष्टी कशासाठी निर्माण केली? एकलेने कंठेना म्हणून येणे केले निर्माण 14 ही भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पंच महाभूतके बहुतेके भिन्न भिन्न हो ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. भगवंताने सृष्टी निर्माण का केली? पहिल्या चरणामध्ये पहिल्या करारामध्ये सांगितलं एकलेनी कंठेना म्हणवणी. याचा अर्थ काय होतो तर भगवंताला सुद्धा एकट्याला करमत नाही. त्याला सुद्धा कोणाची तरी संगती असावी लागते. त्याला सुद्धा कोणाचा तरी सहवास असावा लागतो. आणि म्हणून महाराज सांगतात की या मृत्यू लोकांमध्ये आपण संतांची संगत केली पाहिजे. संतांची संगत केल्यानंतर काय होईल तर ते संत तुमचा आमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. या मृत्यू लोकांमध्ये संत जन्माला येतात ते फक्त आणि फक्त तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. भगवान श्रीकृष्ण आजन्म ब्रह्मचारी असेल तर यमुना माते वाट दे. दिली का यमुनेनं वाट? हो महाराज यमुनेनं वाट दिली. एक काम करा म्हटले काय? जा यमुना मातेच्या तीराला, यमुना मातेला हात जोडा, अनन्य भावानं शरण जा आणि यमुना मातेला म्हणा की दुर्वास ऋषी जन्मापासून आतापर्यंत जर त्या निराहारी असतील, लक्ष देऊ कोण सांगताय? ज्यांनी आत्ताच 16,108 बायकांच्या हातचा स्वयंपाक, ज्यांनी आत्ताच 16,108 बायकांनी आपल्या डोक्यावरती आणलेला स्वयंपाक एकट्यानं खाल्ला, ते दुर्वास ऋषी सांगतात यमुनेकडे जाऊन त्यांना म्हणा दुर्वास ऋषी जर जन्मापासून आतापर्यंत अत्यंत अगदी निरंतर उपवासी असतील तर यमुने वाटते. यांनी तोंडात बोलायचे महाराज आमच्या समोर यांनी 16,108 बायकांचा स्वयंपाक खाल्ला. डोळ्याच्या डोळ्या पाट्याच्या पाट्या बसवीत होता म्हणे, हांड्याचे हांडे भाज्या खात होता. आणि हा सांगतोय की मी जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाही. पण नाविलाज होता. सगळ्या बायका सगळ्या राण्या यमुना मातेच्या तीरावरती गेले. हात मोठे म्हटले दुर्वास ऋषी जर जन्माला आल्यापासून आतापर्यंत त्यांनी एकही कण खाल्लेला नसेल, ते जन्मापासून आतापर्यंत जर अत्यंत कडक उपवासी असतील तर यमुना माते वाट देईल. भगवंताची आण दिल्यानंतर यमुनेनं वाट दिली यात नवल नाही. दुर्वास ऋषीची आण दिल्यानंतर सुद्धा त्या यमुनेनं वाट दिली. मला सांगायचं तात्पर्य याच्यातून इतकंच आहे की देव कितीही कृपा करू द्या, देवाकडे कितीही सामर्थ्य असू द्या, पण त्या देवापेक्षा
ताकदभर सामर्थ्य कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात चांगलं सगळ्यात महत्वाचं ठिकाण कोणतं असेल सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण असेल तर साधू आहे. नेमकं साधू कोणाला म्हणायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. साधू कोणाला म्हणायचं तर ज्यानं 6 धुतले त्याला काय म्हणायचं साधू म्हणायचं. आणि ज्याला 6ने धुतलं त्याला काय म्हणायचं ज्यांनी 6 धुतले त्याला साधू म्हणता येईल. आणि ज्याला 6ने धुतलं त्यांना काय म्हणायचं हा स्वाधू साधणारा म्हणजे त्याला संधी साधू म्हणायचं थोडक्यात. ज्यांनी 6 धुतले ना महाराज त्याला साधू म्हणता येईल. आणि या जगामध्ये खूप बोटावरती मोजणारे इतके माणसं आहेत की ज्यांनी 6 धुतले. 6 धुतले म्हणजे 6 माणसं धुतले असा अर्थ होत नाही त्याचा. जे षडविकार आहेत ना ते षडविकार ज्यांनी धुतले षडविकारावरती ज्यांनी नियंत्रण प्राप्त केलं नव्हे षडविकारावरती ज्यांनी विजय प्राप्त केला ना त्यांना साधू म्हणतात. नाहीतर कलियुगामध्ये जर पाहिलं तर तुकोबराय सांगतात पोटासाठी संत झाले कलित बहुत. कलियुगामध्ये पोट भरण्यासाठी बरीच लोक संत झाले. कलियुगामध्ये पोट भरण्यासाठी बऱ्याच लोकांनी आपल्या उपाध्या आपल्या असणाऱ्या पदव्या वाढवल्या. पण तुकोबराय सांगतात यांना साधू म्हणता येणार नाही. त्यांना साधू ही अंतरंग लक्षण आहे. साधू बहिरंग लक्षण नाही. साधू ही दाखवण्याची व्यवस्था नाही. साधू ही अवस्था आहे. साधू व्यवस्था नाही. खूप मोठी गाडी असावी खूप मोठा मठ असावा खूप शिष्य परिवार असावा खूप मोठी दाढी असावी खूप मोठ्या जटा असाव्या भगवे कपडे घालावी. साधू ही व्यवस्था नाही तर साधू ही अवस्था आहे बरोबर. आणि ती अवस्था खूप कमी लोकांना प्राप्त होते. साधू ही अवस्था खूप कमी लोकांना प्राप्त होते. बरीच लोक साधू आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात पण ते साधू नसतात. तुम्ही कुंभमेळ्यामध्ये जर कधी गेले असतात ना कुंभमेळ्यामध्ये त्या कुंभमेळ्यामध्ये साधू असतात म्हणजे आपण त्यांची निंदा नाही करत बरं. पण साधू या अवस्थेला पोहोचणं इतकं सोपं राहिलेलं नाही. कुंभमेळ्यामध्ये साधू असतात. काही जणांना कितीतरी वर्ष अन्नाचा त्याग केलेला असतो. काही जणांनी कपड्याचा त्याग केलेला असतो. काही जणांनी पाण्याचा त्याग केलेला असतो. काही जण फक्त झाडाची वाळलेली पानं खाऊन तपश्चर्या करत असतात. इतकी त्यांची त्या ठिकाणी साधना चालू असते. पण कुंभमेळ्यामध्ये जर आले तर त्यांच्या हातामध्ये तालवारी असतात. कशासाठी माहितीये का माझा मान आधी की त्याचा मान आधी. तिथं मान असतात कुंभमेळ्यामध्ये. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य त्यांनी साधना केली परंतु त्यांच्या अंतःकरणातला क्रोध मात्र गेलेला नाही. म्हणजे त्यांना साधू म्हणता येणार नाही. साधू त्यांची फक्त अवस्था व्यवस्था झाली. अवस्था मात्र त्यांची साधूला प्राप्त झाली नाही. साधू ही खूप मोठी अवस्था आहे. खूप मोठी अवस्था जी अवस्था ज्ञानोबरायांना प्राप्त झाली होती. जी अवस्था प्रपंच करून सुद्धा आमच्या तुकोबरायांना प्राप्त झाली होती. जी अवस्था प्रपंच करून आमच्या एकनाथ महाराजांना प्राप्त झाली होती. साधू खूप मोठी अवस्था आहे. साधूचं अंतःकरण कसं असावं याच्यासाठी एकनाथ महाराजांचं उदाहरण आवर्जून सांगावं असं वाटतं. काय झालं एकनाथ महाराज गंगेमध्ये स्नानासाठी गेल्यानंतर पाहिलं की त्या पाण्यामध्ये विंचू पडलाय. विंचू एकनाथ महाराज पळत गेले. आपल्या हातानं विंचू उचलायचा प्रयत्न केला. आता विंचवाचा धर्म आहे काय तो काय रामनाथ असतो का नमस्कार नाही. विंचवाचा धर्म आहे. जसा महाराजांनी विंचू उचलण्याचा प्रयत्न केला त्या विंचवानं महाराजांना ठणका मारला. विंचू खाली पडला. परत विंचू उचलण्याचा प्रयत्न केला. परत ठणका मारला. परत खाली पडला. परत उचलण्याचा प्रयत्न केला. शेजारी 4-5 माणसं होते. विचार करत होते काय महाराज वेडेत म्हणे. तो विंचू त्यांना चावतोय तरी सुद्धा हे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. शेवटी महाराजांनी विंचू उचलला आणि पाण्याच्या बाहेर फेकला. त्या 4-5 लोकांनी विचारलं अहो महाराज म्हणे तो विंचू तुम्हाला चावत होता
पण तरी सुद्धा तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न का करत होते? महाराजांनी गोड उत्तर त्यांना दिलं, सांगितलं तो विंचू निर्भूत आहे, त्या विंचवाला काही समजत नाही, तरी सुद्धा तो त्याचा चावण्याचा धर्म जर सोडत नसेल तर आपण माणसं असून आपण वाचवण्याचा धर्म का सोडायचा? ही साधूची लक्षणं, ही साधूची लक्षणं, अंतरंग लक्षणं साधूची. आणि ही लक्षणं मला असं वाटतंय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गावाने बाबांच्या अंतरंगामध्ये सुद्धा ही अक्षरं होती, हीच व्याख्या, हीच असणारी साधना त्यांची त्या ठिकाणी होती. साधू झाल्यानंतर दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा, हे आपल्याला गावाने बाबांनी दाखवून दिलं. दृष्टी असण्यापेक्षा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे. परमार्थाकडे पाहण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन खूप वेगळा आहे. भगवंताकडे पाहण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन खूप वेगळा आहे. आपण देवाच्या समोर ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण डोळे उघडे ठेवतो की झाकून घेतो? ही आपली भक्ती आपल्याला कळत नाही. आपण देवाकडे गेलो की त्या देवाकडे आपण डोळे भरून पाहिलं पाहिजे. आवडे हे रूप गुंजिले सगुण पाहता लोचन सुखावले. महाराज सांगतात की देवाला आम्ही डोळे भरून पाहिलं आणि मग आमच्या चित्ताला समाधान झालं. पण आपण लोक खूप वेळे देवा पुढे गेलो की खाली मान घालतो आणि डोळे झाकून घेतो. महाराज आपली चूक नाही बरं त्याच्यामध्ये, आपली चूक नाही. मला सांगा आपण खाली मान कुठं घालतो बरं? खाली मान आपण एखाद्याला फसवलेलं असेल, आपण एखाद्याचं काहीतरी बुडवलेलं असेल, आपण एखाद्याला काहीतरी धोका दिलेला असेल, तो माणूस जर समोर आला तर आपण काय करतो? खाली मान घालतो. आपण देवासमोर गेल्यानंतर खाली मान घालतो, याच्यामध्ये आपली चूक नाही महाराज. आपल्याला बुद्धी कशी निर्माण होते, आपल्याला खालीच मान घालावी लागते. त्याचं कारण आहे देवाचं आपल्यावरती कर्ज आहे आणि आपण ते कर्ज फेडलेलं नाही. काय कर्ज आहे भगवंताचं? जेने हा जीव दिला दान, भगवंतानं शरीर दान दिलं, त्याचं भजन मात्र आपण केलं नाही. भगवंतानं सगळं आपल्याला फुकट दिलं, त्याचा उपयोग चांगल्यासाठी केला नाही, कधी परमार्थ केला नाही, कधी अन्नदान केलं नाही, कधी सत्कार वर्गणी दिली नाही, कधी कोणाच्या चांगल्या कामासाठी मदत केली नाही. भगवंतानं जे आपल्याला दिलं त्या भगवंताचं आपल्यावरती कर्ज आहे आणि म्हणून देवाच्या समोर गेल्यानंतर आपल्याला मान खाली घालण्याची बुद्धी त्या ठिकाणी निर्माण होते. वास्तविक पाहता देवाच्या समोर गेलं तर दोन्ही हात जोडावे, तर भगवंताकडे डोळे भरून पाहावं, भगवंताची ती मूर्ती आपल्या हृदयामध्ये साठवावी आणि त्या मूर्तीचं स्मरण अखंड आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चिंतन करावं, मनन करावं. ही अवस्था महाराज साधूंची होते. तुमची आमची होईल की नाही सांगता येणार नाही. ही अवस्था साधूची होते. कदाचित गावाने बाबा जन्मता अंध असतील, कदाचित गव्हाणे बाबांना सृष्टी दिसत नसेल, कदाचित गव्हाणे बाबांना सर्वसामान्य लोक दिसत नसतील, पण मला असं वाटतंय की त्या गव्हाणे बाबांना भगवान परमात्मा मात्र दिसत असेल, म्हणून त्यांना साधू अवस्था प्राप्त झाली. कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दर्जा कोणाचा असेल तर साधूचा दर्जा आहे, संताचा दर्जा आहे. म्हणून काय करा तर त्या साधूंची शरणागती करा, साधूची संगती करा. संत जन्माला येतात, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी येतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीन जना. आणि असे संत जन्माला येतात, असे संत अवताराला येतात. त्यांचं महात्म्य इतकं मोठं असतं की ब्रह्मादिक देव सुद्धा त्यांच्या पायावर लोटांगण घालतात.
पायाधुनी नाम घ्या वदनी दोष जाती अशा साधू संतांचा, अशा साधूंच्या, अशा महापुरुषांचा ब्रह्मादिक देव सुद्धा त्यांच्या पायाचं धूल त्या ठिकाणी मिळावा याच्यासाठी प्रयत्न करतात नव्हे तर ब्रह्मादिक देवता सुद्धा त्यांच्या पायांची पूजा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करा तर अशा असणाऱ्या साधू संतांचं तुम्ही चिंतन करा. अशा साधू संतांचं तुमच्या जीवनामध्ये जर नामस्मरण तुम्ही केलं तर जीवनातील सगळी असणारी दोष तुमच्या जीवनातून निघून जातील. कारण या कलियुगाचा जर विचार केला तर या कलियुगामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल तर उद्धार फक्त साधू संतांच्या संगतीमध्ये होऊ शकतो. या कलियुगामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल तर सद्गुरू शिवाय पर्याय नाही. नवे कलियुगामध्ये जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संताशिवाय तुम्हाला या जगामध्ये सुख भेटणार नाही. काय झालंय, तुम्हाला आम्हाला सुखाची अपेक्षा आहे, तुम्हाला आम्हाला सुख भेटावं वाटतं, पण त्याच्यासाठी संतांच्या संगतीत जाण्याची तयारी मात्र आपली नसते. तुम्हालाही वाटतं सुख भेटावं, मलाही वाटतं सुख भेटावं. आपण सुख प्रपंचामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो, पण प्रपंच आतापर्यंत बऱ्याच जणांनी केला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू बनतो तोही तैसा झाला. आपले अनेक पूर्वज गेले, आपले आजोबा गेले, आपले वडील गेले, काही दिवसांना आपण जाणार, आपल्यानंतर आपली पोरण आपले नातू सगळे जाणार. पण प्रपंचामध्ये आतापर्यंत सुखी माणूस झाला नाही, कधी झाला नाही, कधी होणार नाही. कारण प्रपंच संसाराची व्याख्या सांगत असताना सांगितलं जातं की जिथं सगळ्यात जास्त दुःख भरलेलं आहे त्याला प्रपंच म्हणतात. जिथं खूप मोठं दुःख आहे, खूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी ज्या ठिकाणी असतात त्याला संसार म्हणतात. म्हणजे संसारामध्ये सुख भेटू शकत नाही. सुख पाहिजे असेल तर एकतर भगवंताच्या ठिकाणी आणि नाही भगवंताच्या ठिकाणी जाता आलं तर ते संताच्या ठिकाणी आपल्याला सुख भेटावं लागतं. प्रपंच कितीही करा, प्रपंचामध्ये सुख भेटत नाही. प्रपंचामध्ये फक्त एक होतं, मला वाटतं तुमचं बरं, तुम्हाला वाटतं माझं बरं, मला वाटतं तुम्ही मस्त बसले टुळू पाहतायत, कीर्तन ऐकतायत. आता घरी जाता जाता काही जण म्हणून पोरग चांगलं बोललं, काही जण म्हणते नुसत्या गप्पाच मारल्या, काही जण म्हणते सगळं डोक्याच्या वरून गेलं. म्हणजे तुमचं सांगतो एवढं जाता जाता तुमच्या गप्पा. तुम्हाला वाटतं महाराज लोकांचं बरं आहे, यायचं 2 तास यायचं, कंबर बांधायचं, बांधा फेटा मोजा नोटा हा यांचा, हे तुम्हाला वाटतं आमचं बरं आहे. पण इथं उभं राहिल्यानंतर सगळे हातपाय विठ्ठल विठ्ठल म्हणतात. महाराज इथं एक एक शब्द आठवावा लागतो. एखादा शब्द जर चुकीचा गेला ना लोक त्याच्यावरती लक्ष ठेवून असतात. चांगलं किती सांगितलं कोणी नाही पाहत बरं का पिटी मास्तर. चांगलं किती सांगितलं याचा विचार कोणी करत नाही, चुकलं किती याचा विचार करणारे खूप आहेत. महाराज इथं उभा राहिल्यानंतर जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे, आणि त्याच्यात जर आपल्या गावामध्ये जर कीर्तन असेल तर मग तो वाटच लागली. मग सगळं असं विचार करून बोलावं लागतं. एकही शब्द वाकडा इकडे तिकडे जमत नाही. कारण सगळे नात्यातले ओळखीचे घरातले सगळे माणसं असतात, विचार करून बोलावं लागतं. मला वाटतं तुमचं बरं आहे, तुम्हाला वाटतं माझं बरं आहे, आपल्या दोघांना वाटतं पखवाद्यांचं बरं आहे, पखवाद्या सगळं आपल्या सगळ्याला वाटतं गायकांचं बरं आहे, सगळ्या गायकांना वाटतं पेटी मास्तरचं बरं आहे. आपला स्वर धरला एका हाताने भाता, एका हाताने स्वर, पण बरं मात्र कोणाचं नाही, सुखी मात्र कोणी नाही. सगळे या जगामध्ये दुःखी आहेत. मला या अनुषंगानं ज्ञानोबरांचा एक अभंग आठवला, तेवढा अभंग सांगतो आपल्या सेवेला त्या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानोबराय सांगतात, बाबांनो या जगामध्ये सुखी कोणीच नाही. या जगामध्ये सुखी जर व्हायचं असेल तर सद्गुरू शिवाय संताशिवाय पर्याय नाही. जगामध्ये सुखी कोणीच नाही, सगळे दुःखी आहेत. ज्ञानोबराय त्या अभंगामध्ये सांगतात, कदाचित तुम्ही ऐकलं असेल, ज्ञानोबराय त्या अभंगामध्ये सांगतात, काट्याच्या आणीवर वसे 3 गाव. आता एवढं लक्ष देऊन ऐका, आपलं कीर्तन संपणार आहे, मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. ज्ञानोबराय सांगतात, काट्याच्या आणीवर वसे 3 गाव, 2 ओसाड 1 वसेची ना. वसेची ना तेथे आले 3 कुंभार, 2 छोटे 1 घडेची ना. घडेची ना त्याने घडवले 3 मडके, 2 कच्चे 1 भाजेची ना. भाजेची ना त्याच्यामध्ये शिजवले 3 मुगे, 2 कच्चे 1 शिजेची ना. शिजेची ना तिथं आले 3 पाहुणे, 2 रुसले 1 जेवीची ना. आता याचा सगळ्याचा अर्थ काय होतोय बरं? 2 रुसले 1 जेवीची ना, 2 कच्चे 1 भाजीची ना, म्हणजे सगळेच कसे कच्चे, सगळेच कसे उपासी. पण ज्ञानोबरायांची भाषा आहे, जसं आपल्याला वाटतं ना की तुम्ही सुखी तर मी दुःखी आहे, पण तुम्ही सुखी नाही तर मी सुद्धा सुखी नाही. मला एक सांगा ना, तुम्ही दोघं जेवले नाही मी उपाशी, याचा अर्थ काय झाला? बोला ना, थोडं बोला ना. तुम्ही दोघं महाराज जेवले नाही मी उपाशी, याचा अर्थ काय झाला? आपण तिघं उपाशी. तुम्ही दोघं दुःखी आहे आणि माझ्याकडे सुखच नाही, अर्थ काय झाला? आपण तिघही कसे दुःखी आहेत. ज्ञानोबरायांची भाषा आहे. ज्ञानोबराय सांगतात, कुठपर्यंत आलो होतो? 2 रुसले 1 जेवेची ना.
जेवेची ना त्यानं आणल्या 3 म्हशी, 2 वांझ्या, 1 फळेची ना. फळेची ना तिला झाले 3 टोनगे, 2 मेले, 1 जगेची ना. जगेची ना त्याचे आले 3 रुपये, 2 खोटे, 1 चालेची ना. चालेची ना तिथं आले 3 पारखी, 2 आंधळे, 1 दिसेची ना. सरळ सरळ सांगा ना, 3 आंधळे, पण ज्ञानोबराची भाषा आहे. 2 आंधळे, 1 दिसेची ना. दिसेची ना त्याला मारल्या 3 बुक्क्या, 2 हुकल्या, 1 लागेची ना. आणि ज्ञानदेव म्हणे याचा तो अर्थ सद्गुरु वाचून कळेची ना. आणि या जगाचा जर विचार केला तर या जगामध्ये संत आणि भगवंत यांच्याशिवाय सुख कुठंच मिळेल ना. त्यामुळे